रोज रात्री न चुकता पाळायचे स्त्रियांसाठी गुप्त नियम, लग्न, पैसा आणि सुख अडवणाऱ्या घरातील चुका दूर करणारे प्रभावी उपाय. क्रमांक 1. सकाळी उठल्यावर पहिला शब्द तक्रारीचा नको. पहिला शब्द सकारात्मक असेल तर त्या दिवसाची ऊर्जा बदलते आणि तुमच्या घरात विनाकारण होणारे वाद हे होत नाहीत, ते टळत जातात. क्रमांक 2. मंगळसूत्र हातात घेऊन कधीही रागात बोलू नये. रागाची ऊर्जा थेट तुमच्या वैवाहिक सौख्यावर परिणाम करते. त्यामुळे शांत मनाने स्पर्श केल्यास तुमचं सौभाग्य हे टिकून राहते. क्रमांक 3. स्वयंपाकघरात डोळ्यात कधीच पाणी आणू नये, म्हणजे रडत स्वयंपाक करू नये, रडू नये. अन्नावर दुःखाची छाया अशाने पडते आणि घरात तुमच्या असमाधान हे वाढतच जातं. क्रमांक 4. कुंकू लावताना आरशात स्वतःकडे एक क्षण तरी नक्कीच पाहायचं. याने आत्मसन्मान जागृत होतो आणि स्त्रीची आंतरिक शक्ती ही वाढतच जाते, असे रोज केल्याने. क्रमांक 5. घर झाडताना शेवटचा कचरा थेट घराबाहेरच टाकावा. यामुळे घरात अडथळे अडकत नाहीत आणि लक्ष्मीचा मार्ग हा नेहमीच मोकळा होत राहतो. हा उपाय रोज सकाळ संध्याकाळ करायचा. क्रमांक 6. रात्री केस मोकळे ठेवून झोपण्याआधी देवाचं नाव नक्कीच घ्या. याने मानसिक ओझं उतरतं आणि झोप शांत लागते. पण झोपायच्या वेळेवर केस बांधून झोपायचं. क्रमांक 7. देवघरात उभं राहून कधीही मागच्या दिशेने वळू नका. मागे फिरणे म्हणजे संधी मागे टाकणे. नेहमी बाजूने समोरून वळत बाहेर या. क्रमांक 8. स्वयंपाक करताना मनात कुणावर राग आला असेल तर मीठ हे नंतर टाकायचं, कारण रागाची तीव्रता कमी होते आणि अन्नाला दोष लागत नाही. क्रमांक 9. घरात पैसे ठेवताना त्यांना कधीही जमिनीवर टेकवू नका किंवा मग जमिनीवर पडू देऊ नका. लक्ष्मीचा अपमान मानला जातो आणि अशाने पैसा टिकत नाही. क्रमांक 10. स्त्रियांनी संध्याकाळी अंगणात किंवा मग खिडकीत उभं राहून दीर्घ उसासे टाळावेत. घराबाहेर नकारात्मक अशाने ऊर्जा जाते आणि घरात रिकामेपणा हा भरत राहतो. आता क्रमांक 11. देवघर साफ करताना जुन्या फुलांना बाजूला करा. झाडूने नाही, हाताने करायचं. याने श्रद्धा टिकते आणि तुमच्यावर देवकृपा स्थिर राहते. क्रमांक 12. घरात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला बसायला जागा द्या. तिच्यासोबत गोड बोला. याने स्त्री ऊर्जा सन्मानित होते आणि लक्ष्मी तुमच्यावर रागवत नाही. क्रमांक 13. रात्री उशीखाली पर्स ठेवून कधीच झोपायचे नाही. याने पैशाची अस्थिरता वाढते आणि तुमचा खर्च हा अनियंत्रित होतो, म्हणजेच खर्च वाढत जातो. क्रमांक 14. कुंकू, चुडा, मंगळसूत्र याची थट्टा कधीच करायची नाही, कधीच करू नका. याने सौभाग्य हे नाजूक असतं, शब्दांचाही त्यावर प्रभाव पडत असतो. क्रमांक 15. घरात पाणी जर तुमच्या सांडलं असेल तर ते पाणी लगेचच पुसून टाकायचं, त्यावर दुर्लक्ष नको. अशाने संधी निसटत नाही आणि लक्ष्मीही थांबते. क्रमांक 16. स्त्रियांनी स्वतःचा अपमान करणारे वाक्य हे नेहमीच टाळावेत, जसं की माझे नशीबच वाईट असे शब्द, अशा प्रकारचे शब्द हे नेहमीच टाळत जावावे. नशीब शब्दांवर बदलत असतं. क्रमांक 17. देवघरात दिवा विझवताना किंवा विझताना हे पाहू नका. याने काम अर्धवट राहण्याचा संकेत मिळत असतो. शक्यतो दिवा विजायच्या आधीच बाहेर पडा. क्रमांक 18. घरात पहिला चहा, कॉफी नेहमीच पती किंवा मोठ्यांसाठी बनवायचा किंवा मोठ्यांना द्यायचा. याने घरातील मान सन्मान टिकतो आणि तुमची स्त्रीची भूमिका जी आहे घरातील ती मजबूत होते. आता पुढील क्रमांक 19. रात्री केस विंचरायचेच नसते, पण विंचरत असताल तुम्ही तर विंचरताना आरशासमोर न बसणं हे अतिउत्तम. याने नकारात्मक विचार वाढत नाहीत आणि तुम्हाला झोप हे शांत लागते. क्रमांक 20. देवाचं नाव घेतल्यावर लगेच मोबाईल हातात घेऊ नका. लगेच मोबाईल पाहायचा नाही. याने ऊर्जा तुटते. किमान 1 मिनिट तरी शांत बिना मोबाईलचं राहायचं. क्रमांक 21. घरात आनंदाने हसणारी स्त्री म्हणजे चालती फिरती लक्ष्मी असते. जबरदस्ती हसू नका, पण स्वतःला कमी सुद्धा लेखू नका. त्यामुळे आनंदी आणि समाधानी राहायची सवय ठेवा. अत्यंत गुप्त सूचना. हे नियम दिखाव्यासाठी नको,
सोशल मीडियावर लगेच सांगू सुद्धा नका. मनापासून आणि सातत्याने पाळा. परिणाम तुम्हाला दिसतील पण हळूहळू, पण खोलवर कायम सुद्धा राहतील. आता रात्री न चुकता पाळायचे स्त्रियांसाठी गुप्त नियम. लग्न, पैसा आणि सुख अडवणाऱ्या घरातील चुका हे उपाय दूर करतात. आता ते नियम नंबर 1. झोपण्याआधी केस मोकळे सोडून 3 खोल श्वास घ्या. दिवसभराची नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि तुमचं मन शांत होतं आणि वैवाहिक तणाव सुद्धा कमी होतो. झोपायच्या वेळेस केस बांधून झोपायच्या नंतर. नियम नंबर 2. रात्री उशीखाली पर्स किंवा मग दागिने किंवा मोबाईल अशा कुठल्याच वस्तू ठेवू नका. लक्ष्मीची अस्थिरता याने वाढते आणि तुमची झोपही अस्वस्थ होते. नियम नंबर 3. घरातील दिवा स्वतः विझवू नका, त्याला आपोआप विझवू द्या. दिवा आपोआप विझू द्या. चालू इच्छा अर्धवट अशाने राहत नाहीत, त्यामुळे दिव्याला स्वतःहून विझू द्यायचं. नियम नंबर 4. रात्री झाडू पुसणं हे टाळायचं. अत्यावश्यक असेल तरच झाडायचं आणि पुसायचं. लक्ष्मीची यशाने गती कमी होते आणि आर्थिक अडचणी ह्या वाढत राहतात. नियम नंबर 5. रात्री झोपण्याआधी स्वयंपाकघर नीट आवरून ठेवा. आवरलेलंच असू द्या नेहमीसाठीच. अन्नपूर्णा अशाने प्रसन्न राहते आणि पैशाची चणचण कधीच जाणवत नाही. नियम नंबर 7. झोपताना अंगावर पूर्ण कपडा ठेवा. अति हलका टाळा. स्त्री ऊर्जा अशाने सुरक्षित राहते आणि मानसिक अस्थिरता सुद्धा कमी होत राहते. नियम नंबर 7. रात्री आरशासमोर उभं राहून स्वतःशीच वाद घालू नका. अशाने आत्मविश्वास तुमचा कमी होतो आणि मग तुमच्यातील नकारात्मक विचार हे वाढतच जातात. नियम नंबर 8. रात्री कोणाच्याही नावाने हाका मारणे हे टाळायचं. घरात रिकामी ऊर्जा अशाने तयार होते. विशेषतः स्त्रियांनी हे नेहमीच टाळावं. नियम नंबर 9. झोपण्याआधी किमान एक चांगली गोष्ट तरी मनात ठेवायची, मनात विचार करायचा. याने अवचेतन मन सकारात्मक होतं आणि तुमचं नशीब बदलायला खूप मदत होते. नियम नंबर 10. रात्री देवाचं नाव घेतल्यावर लगेचच झोपू नका. किमान 1 ते 2 मिनिटे तरी शांत मौन बिना मोबाईलचं बसायचं, कारण प्रार्थनेची ऊर्जा अशाने स्थिर होते. पैसा, लग्न, सुख अडवणाऱ्या घरातील चुका. उपाय नंबर 11. घरातील तुटलेली काच, फुटलेली भांडी हे कधीच ठेवू नका. याने नात्यात तडे निर्माण होतात आणि लग्नात सुद्धा अडथळे येतात. उपाय नंबर 12. पलंगाखाली जुन्या वस्तू, चपला, तुटलेले कागद व तुटलेल्या वस्तू हे ठेवायला नकोच. याने अडकलेली ऊर्जा आणि वैवाहिक सुख रोखते. उपाय नंबर 13. रात्री स्त्रीने स्वतःबद्दल वाईट बोलणं सुद्धा टाळावं. शब्द थेट नशिबावरच परिणाम करत असतात, त्यामुळे सकारात्मक सुद्धा बोलायचं. उपाय नंबर 14. रात्री उंबरठ्यावर बसून गप्पा मारू नका. लक्ष्मीचा आशाने मार्ग अडतो आणि तुम्हाला स्थैर्य हे मिळत नाही. उपाय नंबर 15. देवघरात कधीच अंधार ठेवू नका. झोपण्याआधी छोटा दिवा किंवा मग नाईट लॅम्प ठेवा किंवा झिरोचा लाईट. याने घरात संरक्षण भाव निर्माण होतो. उपाय नंबर 16. रात्री केस ओले ठेवून झोपू नका. याने मानसिक अस्थिरता तुमची वाढते आणि तुमचे प्रत्येक निर्णय चुकतात. उपाय नंबर 17. घरात रात्री वाद झाल्यास झोपण्याआधी पाणी प्यायचे. अशाने तुमचा राग शांत होतं आणि नातं तुमचं तुटण्यापासून वाचतं. नंबर 18. रात्री झोपताना घरात पूर्ण अंधार करू नका. एक छोटा प्रकाश ठेवा. एक छोटा लाईट तरी सुरू ठेवायचा. भिंती चिंता कमी होते. उपाय नंबर 19. झोपण्याआधी पाय धुवा. अशाने दिवसभराची नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि तुम्हाला झोप ही गाढ लागते. उपाय नंबर 20. रात्री कधीही रिकाम्या भांड्यात पाणी ठेवू नका. रिकामेपणाची अशाने ऊर्जा वाढते आणि तुमचं मन हे अस्वस्थ राहते. अतिशय महत्त्वाची गुप्त सूचना. हे नियम घर घाबरण्यासाठी नाहीत, अंधश्रद्धेसाठी सुद्धा नाहीत. मन, घर आणि सवयी स्वच्छ ठेवण्यासाठीच आहेत आणि या सर्व उपायांचे परिणाम तुम्हाला 7 ते 11 दिवसात वातावरण तुमचं बदलल्यासारखे वाटतील, म्हणजेच परिणाम दिसतील. अगदी साधे, सरळ, सोपे, पटणारे असे उपाय आहेत. सातत्याने नियमितपणे केला तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि कमेंट नक्की करा आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.